नमस्कार, मी निकिता पाटील. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत कोरोना संदर्भातल्या टॉप 30 बातम्या. परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनचं काय करायचं याबाबतचा निर्णय 3 मे नंतरच घेऊ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन कधी संपणार याबाबत चर्चा होते आहे आणि त्याबाबत ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन कधी संपणार असा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. लॉकडाऊनचा नक्कीच चांगले परिणाम आहेत, मात्र परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. 3 तारखेला हा लॉकडाऊन संपतोय, त्याच्या पुढे काय करायचं. मुंबईमध्ये एक गोष्ट लक्षात आली की थोडी एक मुभा दिल्यानंतर वर्दळ वाढली. ही वर्दळ वाढून आपल्याला चालणार नाही, ही परवडणारी नाहीये, अजिबात नाहीये. कोरोना संकटानंतर अवघ्या जगभरातला उद्योगाचा चेहरा मोहरा बदलणार असून नव्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी भारतानं सज्ज असावं अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्याला या संकटाच्या काळातही उद्योगाच्या नव्या संधी दिसत असल्याचं पवार म्हणाले. तर ई-कॉमर्स म्हणजेच होम डिलिव्हरी आधारित व्यवसायांना सक्रिय प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळे रोजगार वाढेल, तसंच टेलिमेडिसिन आणि ऑनलाईन मनोरंजन क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध होऊ शकते असं सुद्धा पवार म्हणाले. मुंबईतील सर्व खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम्स यांची सेवा महापालिकेच्या आरोग्य सेवेशी संलग्न करण्याच्या सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आयुक्तांना केल्या आहेत. खासगी डॉक्टरांची सेवा महापालिकेशी संलग्न केली तर त्यांना महापालिकेच्या वतीनं पीपीई किट सोबतच इतर सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम्समधले डॉक्टर्स तसंच नर्सेस यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतले जसलोक, भाटिया, सैफी, बॉम्बे आणि शुश्रूषा रुग्णालय तसंच वोकार्ड सारखी रुग्णालयं सध्या कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानं सील करण्यात आली आहेत. मात्र आजाराचं कारण पुढे करत ही रुग्णालयं जाणीवपूर्वक बंद ठेवली जात आहेत का अशी चर्चा सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं सॅनिटायझेशन करून ते रुग्णालय पुन्हा सुरू करण्यास भाग पाडावं अशा सूचना सुद्धा प्रशासनाला महापौरांनी दिल्या आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आणि इतर 5 रुग्णालयात सुद्धा लवकरच प्लाझ्मा थेरपी सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात आजपासूनच प्लाझ्मा थेरपी आपण सुरू केलेली आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण होऊन कोविड-19 आजारातून बरे झालेल्या 3 रुग्णांकडून प्लाझ्माचे 3 युनिट कोरोनाच्या उपचारासाठी मिळालेले आहेत आणि या प्रक्रियेसाठी लागणारा प्लाझ्मा फेरेसिस मशीन ही नायर रुग्णालयात लावण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या जी साऊथ वॉर्डातील म्हणजेच वरळी आणि लोअर परळ परिसरातील 19 कंटेनमेंट झोन रद्द करण्यात आले. इथल्या काही भागात गेल्या 14 दिवसांपासून एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही आणि त्यामुळे 51 पैकी 19 कंटेनमेंट झोन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे. इथल्या काही भागात कोरोना नियंत्रणात आला असला तरी रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी मात्र वेगात सुरू आहे. तसंच क्वारंटाईनची अंमलबजावणी सुद्धा काटेकोरपणे केली जाते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज 12 नवीन रुग्ण आढळून आले. डोंबिवली पूर्व भागात 4, डोंबिवली पश्चिमेत 4, मांडा टिटवाळ्यात 2, तर कल्याण पूर्वेत 1 आणि कल्याण पश्चिमेत 1 असे हे रुग्ण आढळलेत. तर रुग्णांमध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 129 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 3 रुग्ण हे मरण पावलेत तर 40 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलाय आणि केडीएमसी क्षेत्रामध्ये सध्या 86 जणांवर उपचार सुरू आहेत. अंबरनाथ शहर आता कोरोनामुक्त झालंय. या ठिकाणी कोरोनाचे 4 रुग्ण आढळले होते आणि त्यातील एकाचा मृत्यू झालाय तर इतर 3 रुग्णांवर उपचार सुरू होते. या तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे अशी माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली आहे. मात्र शेजारीच असलेल्या बदलापूर शहरात परिस्थिती जैसे थे आहे. या ठिकाणी 14 कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. अंबरनाथ शहरामध्ये 4 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होते. त्यापैकी 3 पेशंट हे निगेटिव्ह झालेले आहेत. आपल्याकडे
41 लोकांचे आम्ही स्वाब घेतलेले होते, त्यापैकी 38 लोक निगेटिव्ह आलेले आहेत आणि 3 वेटिंग आहे. 10 लोकांना होम क्वारंटाईन केलेलं आहे, 6 लोकांना इन्स्टिट्यूटला क्वारंटाईन केलेलं आहे. आज जे आपलं शहर करोना पेशंटमुक्त शहर झालेलं आहे, हे असं आपल्याला कंटिन्यू ठेवता येईल जर नागरिकांनी सहकार्य केलं तर. यवतमाळमध्ये 7 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. विलगीकरण केलेल्या 7 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्यानं यवतमाळमधील कोरोना रुग्णांची संख्या आता 41 वर पोहोचली आहे. या 7ही जणांना आता आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान अजून 317 जणांच्या चाचण्या नागपूरला तपासणीसाठी पाठवण्यात आल्यात. त्यांचे रिपोर्ट येणं सध्या बाकी आहे. मात्र तरी सुद्धा 7 नवे रुग्ण आढळल्यानं यवतमाळच्या प्रशासनाची चिंताही वाढली आहे. कोरोनापासून नागरिकांच्या बचावासाठी दिवसरात्र मेहनत घेणारे पोलीसच आता कोरोनाच्या विळख्यात अडकू लागलेत. राज्यात आतापर्यंत 96 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे आणि यामध्ये 15 अधिकारी आणि 81 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 3 अधिकारी आणि 4 कॉन्स्टेबल अशा 7 जणांना कोरोनावर यशस्वीपणे मात करता आली आहे. दरम्यान काल एका पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनावर उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला आणि आज सकाळी सुद्धा एका पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनानं मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मालेगावात एकाच दिवशी कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक कोरोनाबाधित डॉक्टर सोबतच 4 कोरोना संशयितांचा समावेश आहे. मालेगावात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि या ठिकाणी आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 126 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांचा हा आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्याचं मोठं आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर आहे. नागपूरमधील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय आणि नागपुरात आता कोरोनाचे 17 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानं काहींना विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांचे स्वॅबचे नमुने हे तपासणीसाठी पाठवले असता यातल्या 17 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेत आणि त्यामुळे सध्या या कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र यामुळे नागपूरमधील कोरोनाबाधितांचा आकडा 124 वर पोहोचलाय. महत्त्वाची बाब म्हणजे नव्यानं आढळून आलेल्या सर्व रुग्णांचा संबंध हा सतरंजीपुरा या कोरोना हॉटस्पॉट भागाशी आहे. येस बँक घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयनं अखेर वाधवान बंधूंना ताब्यात घेतलंय. अटकेनंतर कपिल आणि धीरज वाधवान या दोघांनाही मुंबईला नेलं जाणार आहे आणि त्यासाठी सातारा पोलीस सीबीआयला आवश्यक ते सर्व सहकार्य करतायत. सातारा पोलिसांचं एक पथक सीबीआयच्या पथकासोबत मुंबईला रवाना होत आहे. खरं तर बुधवारी वाधवान बंधूंनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता आणि सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी त्यांनी या अर्जाद्वारे कोर्टाला केली होती. त्यावर शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान विशेष न्यायालयानं सोमवारपर्यंत वाधवान बंधूंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यापूर्वीच सीबीआयनं या दोन्ही बंधूंना ताब्यात घेतलंय. अमरावतीमध्ये आज नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैदरपुरा, कमेला ग्राउंड, हाथीपुरा, तारखेडा या भागांमध्ये पोलिसांनी पथसंचलन केलं. यावेळी नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. शहरातील नागपुरी गेट परिसरात आतापर्यंत 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत आणि त्यामुळे या परिसराला आता बफर झोन घोषित करण्यात आलाय. या भागात पूर्वीपेक्षा संचारबंदीचे नियमही जास्त कडक करण्यात आलेत. तर या भागात 3 ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आता नजर ठेवण्यात येते. पुण्यातील ॲझम कॅम्पस मशिदीच्या इमारतीचा एक संपूर्ण मजला हा विलगीकरण कक्षामध्ये रूपांतरित केला जाणार आहे. विशेष म्हणजे मशिदीच्या व्यवस्थापनानं ही जागा प्रशासनाला देण्याची तयारी दर्शवली आहे. आझम कॅम्पसच्या प्रार्थनास्थळाच्या पहिल्या मजल्यावर 9000 चौरस फूट एवढी प्रशस्त जागा आहे. त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा देण्याची तयारी व्यवस्थापनानं दाखवल्यामुळे ही जागा आता क्वारंटाईनसाठी वापरणं शक्य होणार आहे. प्रशासनाकडूनही आता यासाठी तयारी केली जाते. तसंच ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा प्रकारेच क्वारंटाईन सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली जाते. सर्वच धार्मिक ठिकाणंसुद्धा जर आमची ट्रीटमेंटची ठिकाणं झाली तर मला असं वाटते त्याची एवढी सुंदर गोष्ट कोणती पण नाही. रुग्ण एकमेकात मिसळू नये, आयसोलेशन त्यांनी ठेवावं आणि स्वच्छता ठेवावी आणि जेवणाची किमान सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यावी. आणि याच्यात आयसोलेशन व्यवस्थित मेंटेन होईल आणि हायजीन ठेवलं जाईल,
स्वच्छता ठेवली जाईल, दररोज त्याचे कॅम्पस क्लीन होईल. डिस्पोज ऑफ करताना सुद्धा ज्याप्रमाणे आपण इतर ठिकाणी काळजी घेतो तशी काळजी घेतली जाईल. धुळ्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. आरोग्य विभाग आणि पोलिसांकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून या आवाहनाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचं दिसून आलंय. अक्षय तृतीयेनिमित्त धुळेकरांनी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. मात्र शासनाच्या नियमांना दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या नांदणी गावातल्या लोकांनी हरताळ फासलाय. कोरोना प्रादुर्भावाच्या बिकट परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या डॉक्टर आणि सफाई कर्मचाऱ्यांचा उल्हासनगरच्या आनंदनगरमध्ये सत्कार करण्यात आला. डॉक्टर आणि सफाई कर्मचाऱ्यांवर यावेळी नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचं नक्कीच मनोबल वाढेल हे मात्र निश्चित. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात संचारबंदी लागू आहे. मात्र अशा परिस्थितीत एक लग्न अतिशय साध्या पद्धतीनं पार पडलं. मुलीकडील केवळ 5 जण तसेच मुलाकडील केवळ 5 जण आणि त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळून घरातल्या घरात हा विवाह सोहळा संपन्न झाला. सोलापुरातले माळगे कुटुंबातील श्रीकांत तसेच लातूरमधल्या बनाळे कुटुंबातील स्नेहल यांच्यात हा विवाह सोहळा पार पडला आणि विवाह करण्यापूर्वी सर्व शासकीय परवानग्या घेऊनच हा सोहळा अगदी घरगुती साध्या पद्धतीनं पार पडलाय. हवाई क्षेत्रातील 29 लाख नोकऱ्या धोक्यात असल्याची माहिती मिळतेय. IATA अहवालात हा धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात हवाई वाहतूक क्षेत्राला 85,000 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा हवाई क्षेत्रातील नोकऱ्यांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रातल्याही लाखो नोकऱ्या धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. कोरोनामुळे महिनाभर बंद असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. नवी मुंबई पोलिसांची बांधकाम, भराव, वाहतूक करणं या कामांना परवानगी मिळाल्यानंतर सिडकोकडून प्रत्यक्ष विकासपूर्व कामाला आता सुरुवात केली जाईल. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारनं सर्व विकास कामं बंद केली आहेत आणि याचा सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनाही फटका बसलाय. तर सिडकोतर्फे नवी मुंबईत उभारण्यात येत असलेला विमानतळाचा प्रकल्प सुद्धा यामुळे थांबला होता. वाशिमच्या किनखेड्यामध्ये एका शेतकऱ्यानं टोमॅटोच्या उभ्या पिकात जनावरं सोडल्याचा प्रकार समोर आलाय. सतीश अवचार या शेतकऱ्यानं 1 एकरात टोमॅटोची लागवड केली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे टोमॅटो विक्रीसाठी बाजारपेठ मिळत नाही आणि यात या शेतकऱ्याचं जवळपास 2 लाखांचं नुकसान झालंय. कष्टानं पिकवलेल्या मालाला अपेक्षित भाव मिळत नाहीये आणि खर्च सुद्धा वसूल होत नाहीये. त्यामुळे शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी सतीश अवचार यांनी केली आहे. पालघरच्या ग्रामीण भागात मोगरा बागांचं मोठं नुकसान होत आहे. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी मोगरा फुलाची लागवड करून यातून उत्पन्न घेतात. पण सध्या या फुलबागा बहरल्या असल्या तरी मागणीच नसल्यानं ही फुलं झाडांवरच कोंबजायला लागली आहेत. एरवी मोगरा फुलाला 80 ते 100 रुपये प्रति किलो इतका भाव मिळायचा. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे ही मागणी पूर्णतः ठप्प झाली आहे आणि शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडलेत. लॉकडाऊन असल्यामुळे मनुष्य प्राण्याप्रमाणेच मुक्या जनावरांनाही याचा फटका बसतोय. मुक्या जनावरांच्या खाणं-पिणं मिळणं हे दुरापास्त झालंय आणि अशा परिस्थितीत भंडाऱ्यातील 3 मैत्रिणींनी या भुकेल्या मुक्या प्राण्यांसाठी देवदूत झाल्या आहेत. रोज स्वतः अन्न तयार करत अन्नासाठी भटकत असलेल्या कुत्र्यांची त्या भूक भागवतायत. त्यांचं हे कार्य गेल्या महिनाभरापासून अविरतपणे सुरू आहे. केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये चक्क रोबोट हजर झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाबाधित रुग्णांना जेवण तसंच औषधं देण्यासाठी या रोबोटची मदत घेतली जाते. एकीकडे कोरोनाग्रस्तांमुळे डॉक्टरांसह हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनाही लागण होण्याचा मोठा धोका आहे आणि त्यामुळे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचं काम कमी करण्याच्या उद्देशाने या रोबोटला तैनात करण्यात आलंय.
मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी डॉक्टर्स, पोलीस तसंच अत्यावश्यक सेवा पुरवणारे यांच्यासोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानलेत. या संकटाच्या काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन व्यक्तिगत अडचणी आणि दुःख बाजूला सारत लोकांसाठी धावून जाणाऱ्या हजारो आणि लाखो ज्ञात अज्ञात कर्मवीरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सलाम, असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय. कोरोनाबाबत विविध प्रकारे जनजागृती करण्यात येते. लोककलावंतांनीही कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतलाय. हिंगोलीतील लोककलावंत हे नवनाथ राऊत हे भारुडाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करतायत आणि या गीतातून त्यांनी अनेक सामाजिक संदेश सुद्धा दिलेत. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आज आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. गणपतीभोवती 101 आंब्यांची आरास करून देवाला नैवेद्य दाखवण्यात आलाय. तर आंब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक दरवर्षी दगडूशेठ गणपती मंदिरात गर्दी करत असतात. मात्र लॉकडाऊन असल्यानं सध्या मंदिर बंद आहे. मात्र मंदिर प्रशासनाकडून आंब्यांची आरास करत देवाला नैवेद्य दाखवण्यात आलाय. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधू आंबेवाले यांच्या परिवाराच्या वतीनं हा नैवेद्य देण्यात आलाय. दरवर्षी अशाच प्रकारे बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि ही प्रथा बंद होऊ नये म्हणून यंदा सुद्धा 101 आंबे ठेवण्यात आले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातही पांडुरंगाचा गाभारा सजलाय. फुलांची आकर्षक सजावट करत विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सजवण्यात आलाय. सफेद फुलांची सुंदर आरास करत विठ्ठल मंदिरही अक्षय तृतीयेनिमित्त सजलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून ही दोन्ही मंदिरं बंद आहेत. तसंच भाविकांनी नेहमीच गजबजलेल्या या मंदिरात आज मात्र भाविक नाहीयेत. पण असं असलं तरीही अक्षय तृतीया असल्यानं या दोन्ही मंदिरांमध्ये आरास करण्यात आली आहे. तसंच कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याची प्रार्थनाही देवाचरणी करण्यात येते.